सद्गुरूंच्या आज्ञेचं शब्दशः पालन, यथार्थतेनं पालन हा शिष्याचा परमधर्म आहे. मग त्याच्यासाठी दुसरा कोणताही धर्म राहत नाही, कोणतंही कर्तव्य राहत नाही, कोणतीही उपासना राहत नाही. हे व्यवहारामध्ये जितकं सत्य आहे त्याच्या कितीतरी अधिक पटींनी अध्यात्मामध्ये सत्य आहे. सद्गुरू कोणत्याही प्रकारचं कर्म तुम्हाला करायला सांगतील, ज्या कर्माचा उपयोग तुम्हाला अध्यात्मशास्त्राच्या प्रवासामध्ये आणि प्रगतीमध्ये होणार आहे. कोणतंही कर्म कनिष्ठ नसतं हाही संदेश त्यातून पोचवला जातोच. आणि शिष्याच्या आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीनं जे काही योग्य आहे, जेही काही त्याच्या परमकल्याणाचं आहे तेच सद्गुरू सांगत असतात आणि करत असतात. त्यामुळं मग आपल्याला भारतीय परंपरेमध्ये अनेक प्रकारचे मंत्र, अनेक प्रकारच्या उपासना, अनेक प्रकारची कर्म दिसतात. मात्र ह्या सर्व गोष्टी एकाच दिशेनं आणि एकाच ठिकाणी जाऊन पोहोचतात, जिथं ईश्वराचे चरण आहेत. आणि त्या चरणी सर्वार्थानं समर्पित होणे याखेरीज दुसरं कसलंही आणि काहीही अध्यात्म असू शकत नाही.